राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडणार। खात्यावर 300.3590 कोटी रुपये मिळणार। विमा कंपनीचा प्रीमियम मिळाला। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं धरणात जलसमाधी आंदोलन। छावा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग। राज्य सरकाराविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जिल्ह्यातील 79% शेतकऱ्यांच्या ओळखपत्रासाठी केली नोंदणी। 2,14,670 शेतकऱ्यांना केली होती नोंदणी। अवकळीच्या अनुदानाची रक्कम बँकांना केली होल्ड। शासनाच्या आदेशाचे सरस उल्लंघन करण्यात आलं। थकीत कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना लावला जातोय तगादा। मान्सून 13 मे पर्यंत आदमामानामध्ये येणार, तर हवामान विभागाची माहिती। दरवर्षीच्या तुलनेत यंदा 8 ते 10 दिवस आधीच आगमन होणार। पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। सन 2023 आणि 24 खरीप हंगामामधील जास्त पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणून मतदारसंघातील सर्व बाधित शेतकऱ्यांना एकूण 60,19 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे। मावळ तालुक्यासाठी 8,856 शेतकऱ्यांना 22.90 कोटी रुपये। उत्तर सोलापूर शेतकऱ्यांसाठी संपूर्ण तालुक्यासाठी 22,519 शेतकऱ्यांना 34.81 कोटी रुपये, तर पंढरपूर संपूर्ण तालुक्यासाठी 9.51 शेतकऱ्यांना 2.29 कोटी रुपये सरकार जमा करणार असल्याची माहिती मिळत आहे। जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह गारपीट। निफाड, नांदगाव, मनमाड, चांदवड, कळवण, बागलपाना तालुक्यातील जोडपले शेतकरी मोठ्या संकटात। हळदीला 9,000 रुपयांचा हमीभाव जाहीर झाला, तर हिमाचल सरकारचा मोठा निर्णय। हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत आला। हिमाचल प्रदेश सरकारने हळदीसाठी प्रति क्विंटल 9,000 रुपये हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये मात्र कमी हमीभाव। कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचं काळाराम मंदिरासमोर आंदोलन। जिल्हा बँकांच्या कर्ज वसुली विरोधामध्ये शेतकरी संघटनांनी नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर आंदोलन करत सीतामातेला साकडे घातले। जोरदार वाऱ्यासह केळी, आंबा, फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणी जिल्ह्यातील सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, आंबा, संत्रा आणि मोसंबी आदी फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नांदेडला अतिवृष्टीग्रस्ताचे 750 कोटी रुपये वितरित करण्यात आले, तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या 7,83,195 शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली। कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापूस बाजारभाव 7,990 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापूस बाजार होते। सिन्नरला एकूण 70,000 हेक्टरवर खरीपाचे उद्दिष्ट। 16,800 मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर।